नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आषाढी एकादशी। आज मुंबईमध्ये प्रति पंढरपूर जे म्हटलं तर वडाळ्यामध्ये जे विठोबाचं मंदिर आहे तिथे मी जाऊन आलो। तिथे अथांग जनसमुदाय नेहमीप्रमाणे जमलेला आहे आणि तिथलं वातावरण बघून अतिशय आनंद वाटावा अशी स्थिती आहे। चंद्रभागेच्या किनारी जो 8-10 लाखांचा वारकरी संप्रदाय जमलेला होता तो पाहूनसुद्धा डोळे दिपले, अतिशय आनंद वाटला आणि त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। आता आपल्याला वळायचं आहे ते आजच्या राजकीय विषयाकडे। आजचा राजकीय विषय आहे तो शरद पवार आणि अजितदादा पवार हा। आजच बातमी प्रसिद्ध झालेली आहे की शरद पवारांचा पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाच्या तालावर नाचत अजितदादांनी गद्दारी केली आणि माझाच पक्ष खरा आहे, माझाच पक्ष असली आहे असा दावा केला। निवडणूक आयोग हा भाजपच्या गड्याप्रमाणे काम करत असल्यामुळे, घरगड्याप्रमाणे काम करत असल्यामुळे त्यांनी तात्काळ नाव चिन्ह अजितदादांना दिलं। एकनाथ शिंदेंना जेव्हा निवडणूक आयोगाने अशाच प्रकारे नाव आणि चिन्ह देऊन घरगड्याप्रमाणेच वागणूक केली होती त्यावेळी अजितदादांनी त्यावर टीका केली होती। तेच अजितदादा जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत, अनेक मंत्रिपदं भूषवलेली आहेत, तरीसुद्धा मला फारसं काही मिळालं नाही असं कदाचित त्यांना वाटू शकतं। पण ते अजितदादांना सर्वोच्च न्यायालयात अजितदादांच्या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली। ती याचिकेची तारीख पे तारीख आपल्याला माहिती कशा प्रकारे होतं। पण आज न्यायालयाने त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची बाजू मांडा, की निवडणूक आयोगाने तुम्हाला नाव आणि निशाणा चिन्ह दिलं हे योग्य कसं आहे हे तुम्ही आम्हाला समजावून सांगा, म्हणून त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितलं। आणि आजच्या दिवशी ही बातमी प्रसिद्ध होत असताना आजच गडचिरोलीच्या एका कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री जात असताना विमान भरकटलं। हेलिकॉप्टर होतं आणि ते भरकटलेले विमान सगळीकडे ढग दिसू लागले। अजितदादा म्हणाले मी घाबरलो, पण देवेंद्रजी निश्चिंत होते। ते म्हणाले माझ्या बाबतीत असा 5-6 वेळा प्रकार झालेला आहे आणि कुठेही मला खर्चटलंच नाही आत्तापर्यंत, आपण सुखरूप पोचू। सुदैवाने दोघंही सुखरूप पोचले। गडचिरोलीच्या जवळ जिथे हेलिकॉप्टरची धावपट्टी होती तिथे उतरले विमान सुखरूपपणे। ही अतिशय आनंदाची बातमी आहे। पण हे प्रतिकात्मक आहे का की अजितदादांचं विमान हेलिकॉप्टर भरकटलं आहे आणि त्याचप्रमाणे अजितदादांचं तारू, पक्षाचं तारू, त्यांचं स्वतःचं तारू हे भरकटतंय का आता, अशी स्थिती झालेली आहे। एकीकडे महायुतीमध्ये त्यांचा कोणमारा होतो आहे, त्यांच्या पक्षाला कॅबिनेट पद मिळालं नाही। सुनेत्राताई पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आलं, त्यावेळी छगन भुजबळांना तिकीट हवं होतं, त्यामुळे ते नाराज झाले। लोकसभेच्या वेळीसुद्धा तिकीट देण्याचं आश्वासन देऊन आयत्या वेळी छगन भुजबळांना दगा दिल्यामुळे ते चिडले, ते वैतागले आणि तरीसुद्धा असं होतं असं म्हणून त्यांनी वेळ मारून दिली। त्यानंतर विधान परिषद निवडणुकीमध्ये अजितदादा पवार गटाचा त्यांचे दोन्ही आमदार विजयी झाले, पण ती निवडणूक अप्रत्यक्ष होती, प्रत्यक्ष निवडणूक नव्हती ती। अजितदादा पवार यांनी कितीही दावा केला की माझ्या बजेटमुळे सगळा महाराष्ट्र कसा खुश झालेला आहे, विधान परिषदेमध्ये मला यश मिळाल्यामुळे आता आम्ही विधानसभेमध्ये महाराष्ट्र पादाक्रांत करू, असं जरी त्यांना वाटत असलं तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही आहे। आणि ते कितीही नवनवीन जॅकेटं घालून अरोरा हे कन्सल्टंट जे सांगतात त्याप्रमाणे वागून कितीही आपली इमेज बदलण्याचा प्रयत्न करत असतील तरी लोकांनी त्यांच्याबद्दलचा संताप वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। अगदी ताजं उदाहरण म्हणजे एकदा सुनेत्रा त्यांचा पराभव झाला हे आपल्याला माहिती आहे। किती सगळी ताकद सर्वस्व पणाला लावूनसुद्धा सुप्रियाताईंचा
दणदणीत व्यवस्थित विजय झाला तिथे. आणि अजितदादा आता तिथे निवडणुकीला उभे राहिले तर त्यांचे 12 वाजतील की काय असा प्रश्न आहे. कारण बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात तीव्र संताप आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे छगन भुजबळांनी तिथे जाऊन शरद पवारांवरती टीका केली की शरद पवार महाराष्ट्रातलं वातावरण एवढं बिघडत असताना शरद पवार शांत बसले जणू काही, म्हणून टीका केल्यानंतर त्या ठिकाणी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात एक प्रकारे घोषणा झाल्या. म्हणजे 1 मराठा लाख मराठाची जी घोषणा झाली. जे छगन भुजबळ मराठा समाजाच्या विरोधात टीका करतात अशी त्यांच्याबद्दलची प्रतिमा तयार झाली आहे. तिथे स्वतः अजितदादा आरक्षणाबद्दल काही बोलले नाही. छगन भुजबळ पवारांवरती टीका करत असताना अजितदादा चेहरा मख्ख करून गंभीर मुद्द्याने उभे होते. त्यांनीच सांगितलं होतं की तुम्ही याच्यावरती बोला. हे तुम्हाला सांगतो नक्की त्यांनी सांगितलं असणार. ते प्रफुल्लभाई त्यांना छगन भुजबळ चालले होते, त्यांना घेऊन परत बोला म्हणून सांगितलं त्यांनी. आणि मग छगन भुजबळ भारतीय जनता पक्षाने जे स्क्रिप्ट लिहून दिलेले त्याप्रमाणे बोलले. भाजपनी सांगितलं, कारण तुम्हाला आठवत असेल की अमित शहांना भेटायला अजितदादा गेलेले होते बारामतीच्या या सभेपूर्वी 2 दिवस आधी. त्या ठिकाणी बोलणं चालणं झालंच असणार काहीतरी विषय हे, आणि त्यांनी ज्या निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणेच हे सगळं चाललेले आहेत. आणि म्हणून मग छगन भुजबळ शरद पवारांना भेटायला गेले आणि मग ते म्हणाले की मी त्यांना आवाहन केलं की महाराष्ट्रात जी अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे तुम्ही शांतता निर्माण करा. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जे अंतर निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे परिस्थिती मोठी बिघडलेली आहे आणि तुम्ही आता त्यामध्ये तोडगा काढा, तुम्ही मध्यस्थी करा, तुम्ही हस्तक्षेप करा असं शरद पवारांना मी सांगितलं. असं अत्यंत गंभीर मुद्रेने की महाराष्ट्राची जणू काही छगन भुजबळांना काळजी लागलेली आहे, तळमळ आहे, म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि आज खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांच्या या सगळ्या नाटकावरती, कारण ते नटसम्राट आहेत मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यावरती पूर्णपणे बोळा फिरवला. आणि तुम्हाला माहितीच आहे की शरद पवार हे पुण्यात गेले तेव्हा पिंपरी चिंचवडमधले महत्त्वाचे नगरसेवक पदाधिकारी अजितदादा गटाचे अक्षरशः मोठ्या संख्येने ते शरद पवारांच्याकडे आले. मोठमोठे पदाधिकारी, शिक्षण मंडळाचे सभापती असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी आणि 15, 16, 17, 18 नगरसेवक हे शरद पवारांच्याकडे आले. त्याच्या अगोदर बीडमधले आले. त्याच्या अगोदर अनेक ठिकाणचे जे आहेत वाशिम, औरंगाबाद, नाशिक, बीड जे युवा काय म्हणतात युवा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा गटाचे जे मूळ शरद पवारच्या एकसंधच पक्ष होता ते तिकडे गेले. ते सगळे अनेक मोठ्या संख्येमध्ये इकडे आले. आणि त्याचबरोबर इतर युवाचे नाहीत, मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे अनेक पदाधिकारी वाशिम असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, बीड असेल, ठिकठिकाणचे इकडे आले. आता नाशिकमध्ये हे देवळाली नाशिक, तिथे वाशिम, असे मी अनेक नावं घेतली, नाना महाले असतील, अनेक जण हे इकडे आलेले शरद पवारांकडे. आणि शरद पवारांच्याकडे आता मधुकर पिचड आणि वैभव पिचड जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. मधुकर पिचड आदिवासी विकास मंत्री होते, प्रदेशाध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंध होती. ते भाजपमध्ये गेले, पण ते आता शरद पवारांकडे येणार आहेत अशी बातमी आहे. याचा अर्थ असा आहे की अजितदादा पवार यांचा पक्ष रिकामा होतोय. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते, माजी आमदार, माजी खासदार हे भराभर शरद पवारांच्या बाजूने येते. सूर्यकांता पाटील माजी केंद्रीय मंत्री, अतिशय चांगली प्रतिमा असलेल्या त्या आता मध्यंतरी आलेच. अनेक जणांची नावं घेत आहेत, ते सगळ्यांची नावं घेत नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस होतीच. मुळात तीच असली राष्ट्रवादी काँग्रेस, कारण शरद पवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिलेला आहे. जन्म देणाऱ्या जन्मदात्यालाच म्हणायचं की अरे हा पक्ष तुझा नाही, हे अपत्य तुझं नाही असं म्हटल्यासारखं आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे, अजितदादा पवार हे जे आहेत नेते, बडे बडे नेते, जे समृद्ध नेते आहेत, त्यांना मी सिंचनगड म्हणतो. अक्षरशः सत्तेचे सगळ्या प्रकारचे फायदे त्यांनी घेतलेत. यापैकी बहुसंख्य नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले, गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाले. त्यांनी कितीही आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अरोरा असतील किंवा उद्या प्रशांत किशोर असतील किंवा आणखीन कोणी असतील, ॲड एजन्सा नेमा, इंटरनॅशनल एजन्सा नेमा, यांची प्रतिमा काळवळलेली आहे, ती तशीच राहणार आहे. कारण लोकांनी ही माणसं कशी आहेत, कशी कातडी बचाऊ आहेत किंवा रंग बदलणारी आहेत हे बघितलेलं आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना दणका बसणार हे स्पष्ट आता दिसतं आहे. आज शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत अतिशय उत्कृष्ट पत्रकार परिषद झाली. तुम्हाला सांगतो, शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता हा किती महत्त्वाच्या विषयांवर मोलाचं बोलतो, मार्गदर्शन करतो आणि टीका करतो, किती संयमी सुसंस्कृत शब्दात शालजोडीतले कसे मारतात ते बघण्यासारखं आहे. शरद पवार काय म्हणाले छगन भुजबळांबद्दल, की छगन भुजबळांनी बीडमध्ये, बारामतीमध्ये माझ्याबद्दल अतिशय प्रेमाने, आस्थेने काही उद्गार काढले असते ते म्हणाले. मी या दोन्ही ठिकाणी छगन भुजबळांनी शरद पवारांवरती टीका केलेली होती, पण शरद पवारांनी नरम भाषेत, नरम गरम शैलीमध्ये, आपल्या खास शैलीमध्ये शालजोडीतले त्यांना लगावले, शालजोडीतले मारले. आणि मग छगन भुजबळांनी टीका केल्यानंतर माझ्याबद्दल कमालीची आस्था दाखवली, प्रेम दाखवलं. मग ते माझ्याकडे आले आणि मग ते मला असं म्हणाले की तुम्ही या बाबतीत काहीतरी तुमची भूमिका स्पष्ट करा. पण शरद पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासनं देण्यात आली सरकारने किंवा सरकारमधल्या काही प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी असतील, मंत्र्यांनी, ते मला माहिती नाही. तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. ओबीसी नेत्यांना काय आश्वासनं दिली, ते उपोषणाला बसले तेव्हा त्याबद्दल मला काही सांगितलं नाही. तुम्ही सत्तेमध्ये तुम्ही आहात. आणि ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये की छगन भुजबळांनी मुळात पेटवापेटवी केली. मनोज जरांगे यांच्यावरती अत्यंत वादग्रस्त शैलीमध्ये त्यांनी टीका केली, चुकीची टीका केली. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा एकेरीवर येऊन छगन भुजबळांवरती ज्या पद्धतीने ते बोलले ते चुकीचं होतं. ज्या पद्धतीने टीका करायला काहीच हरकत नाही, सुसंस्कृत शब्दामध्ये बोललं पाहिजे, पण ते त्यांच्या स्टाईलमध्ये बोलले. पण छगन भुजबळांसारखा अनुभवी नेता, उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी निदान जबाबदारीने वागलं, बोललं पाहिजे होतं, कारण ते आजसुद्धा मंत्रिपदावरती आहेत. आणि मग हे वातावरण पेटवण्याचा, भडकवण्याचा, तेल ओतण्याचा प्रयत्न कोणी केला हे लोकांना माहिती आहे. म्हणजे तुम्हीच आग लावायची आणि तुम्हीच सांगायचं की आता बंब घेऊन या. शरद पवारांनी सांगितलं की जेव्हा चर्चा झाली, काय आश्वासनं दिली, तुम्ही उपोषण कसं मिटवलं, मोर्चा कसा संपवला, तुम्ही तिथे मोर्चाची समाप्ती कशी केली, मग त्यांनी गंडवलं. तुम्हाला माहिती आहे मनोज जरांगे पाटलांना गंडवलं त्यांनी, म्हणून तर मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलन करतायत, आता पुन्हा उपोषणाला बसण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे. आणि यांची घाबरगुंडी उडाली, कारण लोकसभेमध्ये मनोज जरांगेंनी दणका दिलेला आहे महायुतीला. आता आपलं यांचं धाबच दणाणलं आहे आता. म्हणून दणादण सवलती, कर्ज किती हो महाराष्ट्राच्या डोक्यावरती, पण वेगवेगळ्या घोषणांची खैरात करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा शरद पवार म्हणाले की भुजबळांनी मला या प्रश्नाबाबत किंवा एकूण मार्गदर्शन बरंच केलं, असं ते उपहासाने म्हणाले. आणि भुजबळांच्या याचा जो प्रस्ताव होता की शरद पवारांनी आता मिटिंग घ्यावी, बोलावं, किंवा शरद पवारांनी सगळ्यांना बोलवून काहीतरी चर्चा करावी, आपली भूमिका स्पष्ट करावी, काय करावं सांगावं. शरद पवार म्हणाले की सत्तेमध्ये तुम्ही आहात. म्हणजे शरद पवार हे यांचा जो काही गेम प्लॅन आहे की शरद पवारांनी काही विधानं करावीत, त्यांनी बैठक बोलून आपली भूमिका मांडली हवी, मग त्याच्यावरती आपण टीका करावी आणि त्यांना जर कसं अडचणीत आणता येईल, त्यांना महाविकास आघाडीला ही स्ट्रॅटेजी आहे, ही भाजपची आहे, हे भाजपची पटकथा आहे. अजितदादा पवार, अमित शहा यांच्या बैठकीनंतर या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. अजितदादांनी बारामतीत छगन भुजबळांना बोलायला लावलं, त्यानंतर
भुजबळ जे पवारांच्या भेटीस आले ते अजितदादांनीच सांगितलेली शक्यता आहे तुम्हाला सांगतो. पण पवारांनी त्याच्यावरती बोळा फिरवला. या सगळ्या चक्रव्यूहात पवार फसणारे नाही ते. आणि पवार जर काही ज्यांना ते सामाजिक शांतता निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. कारण मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर मुंबईची परिस्थिती सुरळीत केली होती त्यांनी. मुंबईतल्या दंगलींच्या वेळीसुद्धा त्यांनी एक जबाबदारीचा रोल निभावलेला होता शरद पवारांनी. त्यामुळे पवारांना कोणी सांगायची गरज नाही की आता सामाजिक सलोखा निर्माण करा. पवार नेहमीच सामाजिक सलोखा, शांतता याच्या गोष्टी करतात. मराठवाडा नामांतराच्या वेळीसुद्धा त्यांनी जबाबदारीने वर्तन केलं होतं, धाडसी निर्णय घेतला, पण जबाबदारीने सगळं काम केलं. त्यामुळे त्यांना कोणी नाशिकच्या नटसम्राटाने किंवा भुजबळांसारख्या नेत्यांनी काही सांगायची गरज नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघा की भाजपचं स्क्रिप्ट कसं आहे. म्हणजे ताबडतोब भुजबळांच्यावर टीका केली शरद पवारांनी. म्हणजे आज पत्रकार परिषदेमध्ये टीका केली. त्यानंतर प्रवीण दरेकर लगेच म्हणाले की आम्हाला काही खात्री वाटत नाही की पवार याच्यात हस्तक्षेप करतील. लगेच टीका करायला सुरुवात केली की छगन भुजबळांनी चांगला प्रस्ताव दिला होता की पवार यांनी पुढाकार घ्यावा मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत भांडण मिटवण्यासाठी, आरक्षणाबाबत काहीतरी नवा तोडगा सुचवावा. दरेकर कोणाच्या इशाऱ्यानुसार बोलतात? फडणवीसांच्या, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की बबनराव लोणीकर जे माजी मंत्री, जे सतत आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत असतात, जे फडणवीसांच्या मागे मागे तुम्हाला अनेकदा दिसतं, ते म्हणाले की शरद पवार हे बेईमान नेता आहे. अतिशय वादग्रस्त आणि कठोर वक्तव्य केले त्यांनी. लोणीकरांना शरद पवारांवरती टीका करण्याची त्यांची पात्रता आहे का, मोठा प्रश्न आहे. टीका करायला हरकत नाही, पण तुम्ही जर प्रस्ताव देता शरद पवारांना की मध्यस्थी करा आणि बबनराव लोणीकर टीका करणार, प्रवीण दरेकर टीका करणार, हा काय प्रकार आहे? अजून काही लोकांनी टीका केली असेल, ही एक गोष्ट. फडणवीस असं म्हणाले होते की शरद पवार हे म्हणजे अत्यंत चलाख आहेत, डाव खेळण्यात माहीर आहेत, त्यामुळे आम्हाला अधिक सजग राहावं लागतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे बघा, या सगळ्या प्रकरणामध्ये छगन भुजबळची शरद पवारांबरोबरची भेट असेल किंवा अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडल्या, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस कधी कधी गप्प असतात आणि त्यांना बोलायचं असतं किंवा बोलायचं नसतं ते अन्य लोकांच्या तोंडून ते वाजवतात. अलीकडच्या काळामध्ये फडणवीसांवर जेव्हा जरांगे पाटलांनी टीका केली त्यावेळी त्यांच्या मदतीला कोण धावून आलं? छगन भुजबळ. जे छगन भुजबळ महाविकास आघाडी असताना देवेंद्र फडणवीसांवर ती ओबीसींच्या प्रश्नावरून तोंडसूक घेत होते. हे लक्षात घ्या काय चाललंय ते. आता त्यानंतर जरांगे पाटील असं म्हणाले आज की फडणवीसांनी डाव टाकला पण मी तो मोडून टाकणार आहे. फडणवीस जनतेला रक्तबंबाळ करण्याचा डाव रचत आहेत, पण मी जनतेला रक्तबंबाळ होऊ देणार नाही. म्हणजे काय की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, कितीही उचकवण्याचा प्रयत्न केला तरी मी ते वातावरण बिघडू देणार नाही. शांतताच्या मार्गानेच मी माझं आंदोलन करणार आहे, असं ते म्हणाले. ही चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आता प्रत्यक्षामध्ये जर जरांगे पाटील पावलं टाकली त्या दिशेने की शांतता आणि सलोखा गावागावात कसा निर्माण व्हावा, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, नाकारण्याचं कारण नाही. त्याबरोबर अन्य राजकीय पक्ष जे कोणी असतील किंवा ओबीसींच्या ज्या कोणी संघटना असतील त्यांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण या लोकांना राजकारण करायचं आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की शरद पवारांनी मनोज जरांगेंचं नाव घेतलं पण माझं नाव घेतलं नाही, म्हणजे आम्हाला ते काही आमचं नावही घेत नाहीत, ते आम्हाला काही महत्त्वच देत नाहीत. बघा कसा तळतळाट होतोय त्यांचा. लक्ष्मण हाके हे कोणाच्या इशाऱ्यानुसार काम करतात तुम्ही सहज कल्पना करा. आणि ते म्हणाले की भुजबळांना मी सांगेन की आता आपण गावोगावी सभा घेऊ, सगळीकडे वातावरण हे करू. तुमच्या सभांना गर्दी होते का हाके? फार कमी गर्दी होते, काही प्रतिसादच नाही तुमच्या याला
कितीही नेतृत्व तुमचं उचलायचा प्रयत्न भाजपने केला तरी लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा एक भाग. म्हणजे हे भाजपवाले राजकारण कसं करतायत ते बघा. आणि शरद पवार त्यांना पुरवून उरणार आहे. आता यामध्ये आणखीन सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न मला सांगायचा आहे की भुजबळांचा यांचा पक्ष अजितदादांचा रिकामा होत चालला आहे. स्वतः भुजबळांनाच तिथे काही राम वाटत नाही आहे. येवल्यामधनं आपण किंवा आपला मुलगा आपला पुतण्या त्या भागातनं विधानसभेला उभे राहिलो समजा तर निवडून येण्याची खात्री नाही, पराभव होण्याची मात्र खात्री वाटत असेल त्यांना. आणि म्हणून साहेब आम्हाला वाचवा अशी हाक देण्यासाठी ते गेले असू शकतील. बाहेर सांगितलंच नसेल त्यांनी की समजा मला पुन्हा घ्या, पदरात घ्या. पण शरद पवार, मी तुम्हाला सांगतो, हे जे बडे नेते आहेत त्यांना घेण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. मग ते अजितदादा पवार असतील. अजितदादांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांना, तुम्ही घेणार का? ते म्हणाले की घर आमचं एकच आहे, घरात येण्याचा प्रश्नच आहे, आम्ही एकत्रच आहोत. घर आणि राजकारण वेगळं आहे असं त्यांना संकेत द्यायचा होता. मग त्यांना विचारलं की मग त्यांना घेणार का? अगोदर साधारण मला वाटतं की 1-2 महिन्यापूर्वी एका प्रश्नावरती अजितदादांना परत घेणार का, तेव्हा अजिबात नाही किंवा नाही असं ठामपणे उत्तर शरद पवारांनी दिलेलं होतं. आज ते असं म्हणाले की मी एकटा याचा काही निर्णय घेऊ शकत नाही, मला सगळ्यांशी बोलायला लागेल. पण त्यांनी एक प्रकारे तो प्रश्न उडवूनच लावला. मी ती शक्यताच नाही. आणि माझी माहिती अशी आहे, मी ज्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी बोललो म्हणजे शरद पवार गटाच्या, त्यांनी मला असं सांगितलं की हे जे नेते परत आले परत शरद पवारांकडे, शरद पवारांची घ्यायची अजिबात इच्छा नाही आहे. त्यांच्या सहकाऱ्यांची, जितेंद्र आव्हाड असतील, अनिल देशमुख असतील, सुप्रियाताई असतील, कोणाचीही यांना घ्यायची अजिबात इच्छा नाही. या लोकांनी शरद पवारांशी गद्दारी केली, त्यांना नावं ठेवली, त्यांना भाजपमध्ये जायचं होतं, ते अधीर झाले होते शरद पवार, असं अशी अत्यंत खोटी टीका त्यांनी केली त्यांच्यावर. कारण या लोकांना घाई झाली होती, कारण त्यांना आपल्या भ्रष्टाचारापासून वाचायचं होतं, त्यासाठी कवच हवं होतं त्यांना, हे लक्षात येतं. आणि मग आपल्याला वाचायचं आहे, आपला बचाव करायचा आहे, आपल्याला तुरुंगात जायचं नाही आहे. अगदी धनंजय मुंडेंवर सुद्धा वेगवेगळे आरोप होते, ते काय सांगतात. आणि ताजा आरोप तर संघाच्याच साप्ताहिकांनी केलेले आहेत की कृषी खात्यातच भ्रष्टाचार झाला 150 कोटीचा म्हणून. त्या मंडळींनी, संघाच्या मंडळींनी देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली. म्हणजे बघा, हिट अँड रनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची माणसं सापडलेली आहेत. पुन्हा हा भ्रष्टाचार बघा यांचा, असे आरोप होत आहेत. आणि या नेत्यांना, बड्या नेत्यांना घेण्याच्या अजिबात बाजूचं नाही कोणी. आणि जे कोणी आमदार गेले असतील, ज्यांनी नावं ठेवली शरद पवारांना, वाटेल तशी टीका केली त्यांच्यावर, अनर्गल शब्दात टीका केली, निंदा केली त्यांची, जे पूर्णपणे संधीसाधू आणि स्वार्थी आहेत, असेच बहुसंख्य अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत, त्यांना घेण्याला अनुकूलता नाही आहे पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या. का घ्यावं त्यांना? पण काही जण अजितदादांबरोबर गेले का? कारण अजितदादांनी त्यांना अर्थमंत्री म्हणून महाविकास आघाडीत असताना किंवा आत्ता उपकृत केलं होतं. त्यामुळे त्यांना ते ऑकवर्ड फिलिंग होतं की बाबा त्यांनी एवढी मदत केली तर काय करणार काय त्यांनी, त्यांच्याबरोबर जायला लागेल. किंवा अजितदादांनी काही जणांना शब्द टाकून तिकीटं दिली असतील, किंवा मी तुम्हाला पुन्हा तिकीट देतो, मी निवडून देतो असा शब्द दिला असेल, काही असेल. काही जणांच्या मागे चौकशा नाही तर लागण्याची शक्यता होती, असंही असेल. वेगवेगळ्या प्रकारची अशी माणसं आहेत. पण शरद पवार गटामधल्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं एक सरासरी आपण जर काढलं तर मत असं आहे की यांना आपण घेतलं नाही तर नवीन लोकांना आपण संधी देऊ शकतो. शरद पवार म्हणाले होते, भाकरी फिरवायची मला. चांगले तरुण तडफदार नेते आहेत अनेक जण. आज विकास लवंदे जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक नेते आहेत, नवीन नेतृत्व तिथे उभरत आहे, ते अनेक ठिकाणी महाराष्ट्राचा दौरा करतात. आता सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात. शरद पवारांच्या सांगण्यानुसार सामाजिक कार्यकर्ते गावोगावचे प्रश्न काय, सामाजिक काय प्रश्न आहेत, आर्थिक प्रश्न काय, शेतीचे काय प्रश्न आहेत, कामगारांचे काय प्रश्न आहेत, असंघटित मजुरांचे काय प्रश्न आहेत, स्त्रियांचे काय प्रश्न आहेत, हे सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणून घेत आहेत.
भाषणबाजी करण्यासाठी गेले नाहीत, ते प्रश्न समजावून घेण्यासाठी गेले. आणि यामुळे पक्षाची ताकद वाढणार हे मी तुम्हाला सांगतो. जयंत पाटलांनी अशा यात्रा काढलेल्या आहेत. मेहबूब शेख जे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांनी अशी यात्रा काढलेली आहे. शरद पवार तर फिरतच असतात पायाला भिंगरं लावून. जितेंद्र आव्हाड हे संपूर्ण सगळ्या शरद पवार गटाच्या, अजितदादा गटाच्या नेत्यांना अंगावर घेत असतात. भाजपवरती ते तुटून पडत असतात. विशाळगडच्या प्रश्नावर त्यांनी भाजपवरती, महायुती सरकारवर तुफान टीका केली, योग्य टीका केली त्यांनी. शरद पवारांनी सुद्धा टीका केली की विशाळगडावरचा प्रश्न आणि खाली जे गाव आहे त्या गावातल्या मुसलमानांवर हल्ले करण्याचं कारण काय, किंवा वरसुद्धा कुठे हल्ले करण्याचं कारण काय. शरद पवारांनी रोखठोक प्रश्न विचारला. शाहू महाराजांनी घेतलेल्या भूमिकेचं, शांततावादी भूमिकेचं समर्थन केलं त्यांनी. शरद पवारांच्या भाषणामधला, बोलण्यामधला जो कंटेंट आहे ना, मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. त्यांनी पत्रकारितेची परंपरा कशी होती, मी कोणाचे अग्रलेख वाचायचो. पहिल्यांदा मी अग्रलेख वाचायचो, मी कोणती वर्तमानपत्र वाचायचो. मग पूर्वीच्या काळातले संपादक गोविंद तळवलकर असतील, पामा गाडगीळ असतील, नानासाहेब परुळेकर असतील, यांची नावं घेतली त्यांनी. ते असं म्हणाले की महाराष्ट्रात दरडोई उत्पन्नामध्ये आता 11व्या स्थानावरती आहे. मला वाईट वाटतं, कोणाचं का सरकार असतं, पण महाराष्ट्र मागे पडणं हे मला वाईट वाटतं. पुढे ते असं म्हणाले की महाराष्ट्र, तामिळनाडू म्हणजे पूर्वी मद्रास प्रांत म्हणायचं, आणि बिहारसारख्या राज्य आहेत, 3 राज्यामधलं प्रशासन हे अतिशय उत्कृष्ट होतं. पण आज महाराष्ट्राची हालत काय झाली. पूजा खेडेकर हे प्रकरण आपल्याला ताजं आहे, पण अनेक गोष्टींबाबत कसं आहे प्रशासन, पूर्वीसारखं प्रशासन राहिलं नाही. दुसरी गोष्ट सांगायची, त्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यांच्यामध्ये कंटेंट चांगला होता. त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीचं सुद्धा त्यांचं स्वतंत्र जी काही मांडणी होती, स्वतंत्र हिशोब होता की जयंत पाटील निवडून आले असते जर मी सांगतो त्याप्रमाणे, हे त्यांनी त्यांचं गणित त्यांनी मांडलं. पण कुठेही त्यांनी तीव्र टीका मित्रपक्षांवरती केली नाही. मित्रपक्षांवर टीका केली की त्याचा फायदा घेण्यासाठी भाजप टपलेलाच आहे, ते तसं करत नव्हतं. आणि असंही ते कुठल्याही गोष्टीवरती, आता उद्या पुण्यामध्ये भाजपच्या नेत्यांची किंवा कार्यकारिणीची मोठी बैठक आहे, अमित शहा वगैरे येणार आहेत, त्याबद्दल प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की त्यांना अधिकार आहे की लोकसभेत एवढं यश मिळालं नाही, आता यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, म्हणजे उगाचच कोणावरती वाटेल अशी टीका करणं हे शरद पवार कधी करत नाहीत. ही त्यांच्याबाबतची महत्त्वाची गोष्ट आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट जी महत्त्वाची मला सांगायची आहे ती अशी की बघा, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना पुलोद स्थापन केलं त्यांनी. वसंतदादांच्या मंत्रिमंडळात असताना बाहेर पडून ते आणि 40 जणांनी जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं. त्यानंतर इंदिरा गांधींनी सत्तेत आल्यानंतर त्यांचं सरकार बरखास्त केलं. इंदिरा गांधींनी त्यांना म्हटलं होतं आमच्याकडे या, पण ते तत्वासाठी त्यांच्याबरोबर गेले नाही. पण त्यांनी स्वतःचा समाजवादी पक्ष जो स्थापन केला होता, पुलोद आघाडीमधला पक्ष शरद पवारचा, त्या समाजवादी पक्षाचं काम त्यांनी सुरू केलं. तेव्हा त्यांचे 58 आमदार होते. ज्यावेळी महाराष्ट्रात परत विधानसभा निवडणुका लागल्या आणि लावण्यात आल्या, तेव्हा मग इंदिरा काँग्रेसला लक्षणीय यश मिळालं. म्हणजे 150-60 अशा 158 काय जागा असतील त्या इंदिरा काँग्रेसला मिळाल्या. शरद पवारांना जागा कमी मिळाल्या. पण त्यांच्याबरोबर जे 58 आमदार होते अगोदर, ते हळूहळू त्यांच्यासोबत सोडली त्यांनी आणि सत्ताधारी पक्ष म्हणजे इंदिरा काँग्रेस वगैरेकडे ते गेले. 5-1 आमदार त्यांच्याबरोबर राहिले होते. पण शरद पवार हे लढत राहिले आणि पुन्हा त्यांनी आपल्या मागची जी ताकद होती, अगोदरची होती काय 55-60 जी काय असेल ती ताकद पुन्हा आपल्याबरोबर उभी केली. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्यासमोर कोण होतं, ते सत्ताधारी मुख्यमंत्री अंतुले होते, एकदा वसंतदादा पाटील होते, शिवाजीराव निलंगेकर होते, बाबासाहेब भोसले होते. त्यावेळी शेतकरी दिंडी असेल किंवा असे अनेक आंदोलनं शरद पवारांनी केली. ज्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला त्यावेळी ते मग पराभव झाल्यानंतर ते परदेशात गेले होते, लंडनला किंवा कुठे, आणि आले तेव्हा एअरपोर्टवर त्यांचं स्वागत करण्यासाठी तरुण कार्यकर्ते आलेले होते. त्यामुळे
पुन्हा एकदा हुरूप आला, पुनश्च हरिओम म्हटलं शरद पवारांनी आणि पुन्हा आपली ताकद उभी केली. मग ते असं म्हणाले, त्यांनी असं सांगितलं की बारामतीतसुद्धा यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्र सरकार आमचं नाही, राज्य सरकार आमचं नाही, आमच्याकडे पैसे नाहीत, आमच्याकडे चिन्ह नाही, आमच्याकडे नाव नाही, पण विजय मिळण्याची खात्री मला होती. याचं कारण काय की बारामतीमधल्या, मी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सामान्यातल्या सामान्य माणसांना मी ओळखतो. मी त्यांच्याशी संबंध ठेवून होतो. वर्षोनुवर्ष अनेक घरांमधल्या लोकांना मी नावाने, एकेरी नावाने ओळखतो आणि ओळखतो असं ते म्हणाले. हा जो संपर्क आहे तो मी कधीच कमी ठेवला नाही. माझा सतत संपर्क होता आणि मी ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक राहिले. आता संपर्क बघा, हा संपर्क ठेवणं आणि नुसतं उपकृत करणं. अजितदादांची पद्धत काय, अजितदादा फिरतात, त्यांचाही संपर्क नाकारण्याचं कारण नाही, पण अजितदादांचा जो एक प्रेमाचा संबंध लागतो, जो शरद पवारांचा आहे संबंध, सरोख्याचे संबंध, स्नेहाचे संबंध, कौटुंबिक प्रेम, हे शरद पवारांकडनं मिळतं. आणि शरद पवारांनी हे कुठून घेतलं तर यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा असतील, हे नावाने ओळखत तळागाळातल्या अगदी गोरगरीब माणसाला. म्हणजे त्यांनी एक उदाहरण नेहमीच सांगतात ते, की एक स्त्री त्यांना भेटली, मग त्यांनी नावाने ओळखलं. ते म्हणाले मी तिचं काम करेन न करेन, पण ती आपल्या गावात जाऊन किंवा आपल्या आळीत जाऊन सगळ्यांना सांगेल की बघा शरद पवारांनी मला नावाने ओळखलं. हे जे आहे हे एक पर्सनल लेवलचे संबंध, हे इमेज मेकिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा एखादा सल्लागार नेमून या गोष्टी साध्य होत नाही. आणि शरद पवार यांनी हे सातत्याने ठेवले आहे आणि आपल्या सहकार्यांना सुद्धा ते हेच सांगतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजितदादांची काय गोची झाली ती, आता शेवटचा मुद्दा जो मला सांगायचा तो असा की चक्रव्यूहात फसल्यासारखी अजितदादांची स्थिती झाली. ईडी मागे लागल्यामुळे घाबरगुंडी उडवून, एक तर तुम्ही जर काही पापं केली असतील तर घाबरता तुम्ही, तपास यंत्रणा मागे लागल्यानंतर मग त्यांनी काय केलं, भाजपमध्ये महायुतीमध्ये जाण्यासाठी म्हणून ज्या भाजपवरती त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून टीका केली, राष्ट्रवादी काँग्रेस एक नेता म्हणून टीका केली, त्या भाजपची तारीफ करायची, मोदींची तारीफ करायची, कारण मोदींवर भाजपवर त्यांनी टीका केलेले व्हिडिओ उपलब्ध आहेत. मग आर्ग्युमेंट काय करायचं, तर आर्ग्युमेंट असं त्यांनी केलं की आम्ही 2014पासूनच जायचं म्हणत होतो. आम्ही म्हणत नव्हतो, तर शरद पवारच म्हणत होते आपण भाजपवर जाऊया, म्हणून आम्ही बाहेरून पाठिंबा दिला. 2014 साली बाहेरून पाठिंबा दिला, मग 2017 साली, 2016 साली, 17 साली, 19 साली अशा आमच्या चर्चा होत होत्या. पण शरद पवार त्यावेळी दगा देत होते. पण हे सांगण्यामागचा हेतू काय आहे की शरद पवारांची प्रतिमा खराब करणं, शरद पवारांची विश्वासार्हता कमी करणं, त्याला न खरावणं, हे भाजपचा प्रयत्न आहे. कारण शरद पवार ही त्यांना ताकद आहे हे त्यांना माहिती आहे. भाजपला भीती कोणाची वाटते ती शरद पवारांची वाटते. भाजपला भीती कोणाची वाटते ती काँग्रेसला मुळासकट उपटून टाकता येत नाही. कारण लोकांना काँग्रेस हवी आहे, लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची काँग्रेस हवी, लोकांना उद्धव ठाकरे यांचा पक्ष हवा आहे. लोकांनीच आता तुम्ही बघा, कुठे सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्र जी निपक्षपातीपणे वार्तांकन करतात, लोकांशी बोला तुम्हाला लक्षात येईल की लोकांचा महायुती सरकारविरुद्ध प्रचंड संताप. हे सरकार भ्रष्ट आहे, अनैतिक पद्धतीने स्थापन झालेलं आहे. ते पैसे देऊन लोकांना विकत घेऊ बघतं. निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सगळ्यांना आपल्या दबावाखाली आणण्याचा ते प्रयत्न करतं. मीडिया त्यांनी विकत घेतलेला आहे. प्रचंड जाहिरातबाजी करतात ते आणि प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे असं लोकांचं मत आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. शेतकरी संतापलेले आहेत, शेतमजूर संतापले आहेत, कामगार संतापले आहेत, मध्यमवर्गीय संतापलेले आहेत. मग निवडणूक आली की लाडक्या बहिणींची आठवण येते, लाडक्या भावांची आठवण येते असं शरद पवार म्हणाले. परफेक्ट बोलले ते. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की शरद पवारांना ची प्रतिमा कलंकित करण्याचा किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सातत्याने करतात. कारण शरद पवारांची विश्वासार्हता माझ्या मते खूप आहे.
भाजपशी आणि या धर्मांध लोकांशी लढण्यासाठी ते समर्थपणे मुकाबला करत आहेत, प्रामाणिकपणे मुकाबला करत आहेत. आणि मग त्यांची विश्वासार्हता कमी होत नाही. ये दीवार टूटी क्यों नहीं, ये दीवार टूटी क्यों नहीं हे तुम्हाला जाहिरात माहिती असेल. ही दीवार आहे मोठी आणि मग त्यासाठी यांचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून आरक्षणाच्या प्रश्नामध्ये शरद पवारांना ढकलून आपण नामानिराळे व्हायचा आणि त्यांना अडचणीत आणायचा हा प्रयत्न होता. शरद पवारांना भाजपवर जायचं आहे असे खोटे नाटे आरोप करायचे, हे चालू आहे सतत. पण शरद पवार याला बळी पडलेले नाही. अजितदादांची अडचण झाली आहे की त्यांच्यावर संघाच्या ऑर्गनायझरने टीका केली, विवेकने टीका केली. दोन्ही ठिकाणी या अजितदादा पवारांचा पक्ष हा भ्रष्ट आहे, कलंकित आहे, या पक्षाला घेऊन हे आपलं लोढणं आहे, आपण अडचणीत येऊ, हे आयातीत नेते घेऊन आपण आपल्या कार्यकर्त्यांना डावलतो आहे, आपलं नुकसान होतं आहे, मग यांना हाकलून द्या महायुतीतनं, अशी सर्वांची इच्छा आहे महायुतीतल्या, म्हणजे विशेषतः भाजपची इच्छा आहे. आणि एकनाथ शिंदेनं काय फार मोठं प्रेम आहे असं नाही. बघा, एकनाथ शिंदे काही अर्थमंत्री नाहीत, मुख्यमंत्री आहेत, पण आज त्यांनी पंढरपूरला लाडक्या भावांसाठी परस्पर घोषणा करून टाकली. त्याचं श्रेय भाजपला दिलं नाही ना अजितदादांना दिलं. अगदी अजितदादांनी लाडकी लेख ही लाडक्या बहिणींसाठी योजना घोषित केली. पहिली पत्रकार परिषद किंवा पहिली प्रेस ब्रीफिंग हे एकनाथ शिंदेने घेतलं. नरिमन पॉईंटच्या ठिकाणी सगळीकडे फटाके वाजून एकनाथ शिंदेंचा जय जयकार झाला. म्हणजे ते सगळे क्रेडिट आपल्याकडे यावं. म्हणजे महायुतीत भाजप असो किंवा शिंदे सेना असो, अजितदादांना श्रेयस्व देत नाही. अजितदादांच्या वरच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची बोंबाबोंब याच गोटामध्ये होत असते. भाजप त्याच्या मागे असतो आणि आपण नामानिराळे राहतो. म्हणजे तिथे अजितदादा आम्हाला नको आहेत असं करून त्यांना त्यांची काय म्हणतात ते अनवॉन्टेड आहे आमच्याकडे, म्हणजे ते घरात आमच्या घुसलेले आहेत, त्यांना हाकलून द्या असं म्हणायचं. आणि इकडे शरद पवार तर म्हणतायत की मला विचारायला लागेल, याचा अर्थ स्पष्ट आहे की शरद पवारांना घ्यायचं नाही यांना. तरुण तडफदार प्रामाणिक कळकळीचे जे कार्यकर्ते आहेत, जे दबावापोटी अजितदादांबरोबर गेले पण जे प्रामाणिक आहेत, चांगले आहेत, प्रतिमा चांगली, त्यांना घ्यायला शरद पवार गटाची हरकत आहे असं मला वाटत नाही. आणि ते बराबर ठिकठिकाणून महाराष्ट्रातून शरद पवार गटाला येऊन मिळत आहेत, म्हणजे गंगेला येऊन ते मिळत आहेत. आणि ही उपनदी आहे अजितदादा पवार म्हणून, ती आटत चाललेली आहे आता. तिला कोणीही विचारत नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अजितदादांची स्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो, काही अजितदादा गटाचे लोक, म्हणजे आता हे सुनील तटकरे निवडून आलेले, काही नेते प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे, ते खर्च करून निवडून येतात. बारामतीत सुनेत्राताईंच्या निवडणुकीसह पैशाचा महापूर वाहत होता, पण लोकांनी यांना नाकारलं, कारण लोकांना हे नको आहेत हे चेहरे आता अजितदादांचा. त्यामुळे 12 वाजवण्याचा निर्धार विधानसभा निवडणुकीसह लोकांनी केला आहे असं ते आता फिलिंग येतं. त्यामुळे शरद पवारांना सुद्धा ते नको आहेत, भाजपलाही ते नको आहेत. त्यांची कोंडी झालेली आहे त्यांच्या राजकारणाची. अजितदादांनी मोठ्या चुका केल्या मंत्रिपदावरती असताना आणि शरद पवारांशी दगाबाजी करून प्रचंड चुका केल्या. त्यामुळे तर बघायला पाहिजे की अजितदादा पवार गटाचे आता वाजले की 12 असं म्हणण्याची पाळी येणार का नाही ते. नमस्कार.